राज ठाकरे ना कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, राज ठाकरे ना थोडेसं पॉलिटिकली फार ॲक्टिव्ह राहत नाहीत, कधीतरी ते मुद्दा असेल तेव्हाच बाहेर येतात बोलतात. त्यांना परफेक्ट कळतं की कधी बाहेर पडलं पाहिजे. रोज सकाळी उठून राजसाहेब जर बाहेर यायला लागले तर ते राज ठाकरे वाटतील का हो तुम्हाला? आता तुम्ही म्हणा, देवेंद्र फडणवीस सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतात. अहो मुख्यमंत्री आहेत, घराच्या बाहेर नाही पडले तर पब्लिक सोडणार आहे का त्यांना? विविध कार्यक्रमाचे विविध कार्यक्रमांचे समाज उपयोगी गोष्टींसाठी त्यांना रस्त्यावर यावं लागतं, उद्घाटन करायला, बैठकांना बाहेर यावं लागतं. आम्ही सत्तेत नाही आहोत, आम्ही विरोधात आहोत. त्यांचे आदेश येत असतात ना दिवसातनं 2 वेळा बाहेर, जे लोकहिताचे असतात ते आम्ही करत असतो. त्याच्यासाठी माणसाने रस्त्यावरच यावं असं कुठेही म्हटलेलं नाही. आणि राजसाहेबांचा आम्हाला ट्विट वगैरे पाहायला मिळतं की आता यापुढे कुणी माध्यमांशी परस्पर संवाद साधणार नाही, यापुढे कुणी प्रतिक्रिया देणार नाही. हो, त्याचं काय असतं नक्की? त्याच्या मागचं कारण असं तुम्ही मंडळी काय बोलता नक्की? एक मिनिट, त्याच्या मागचं कारण असं असतं की एखादा शाखाध्यक्ष काहीतरी भूमिका घेतो आणि माध्यम चालवताना मनसेची भूमिका चालवतात. तुम्ही एक तर चुकी करता की आमचे जे पक्षांनी ठरवलेले जे प्रतिनिधी आहेत, जे मीडियाशी, त्यांच्या बाईट घ्या ना. तुम्ही आमच्या एखाद्या शाखाध्यक्षाची ज्यावेळेला बाईट घेता त्यावेळेला बिचाराला माहित नसतं मी काय पक्षाची आतमध्ये काय भूमिका ठरली आहे, तर तुम्ही ती त्याची भूमिका घेता आणि मनसेची भूमिका म्हणून दिवस रात्र चालवत बसता. मग अडचण अशी होती की तो बिचारा मुलगा आहे ना, त्याचा करिअर संपतं. सो म्हणून साहेबांनी तो आदेश काढला होता की पक्षाला विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारची भूमिका कोणी मांडणार नाही. ठाणे महापालिकेची तयारी जोरदार तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने सगळी अतिशय जोरदार. हे बघा, कोणीही अमरत्व घेऊन आलेलं नाही आहे, हा माझा पट्टा असं कधी नसतं. प्रत्येक गोष्टीला एक बदल असतो, एक वेळ येते. काही लोक 15 वर्ष टिकतात, काही लोक 20 वर्ष टिकतात. आणि गावं तर प्रत्येकाला लागतात. अनेकदा असं वाटतं की भाजप किंवा एकनाथ शिंदेची जी स्टाईल आहे ती माणसांना त्यांच्याकडे आकर्षित करते. तुम्हाला आकर्षण नव्हतं का? हो, त्यांची एक स्टाईल आहे पैशाच्या गठ्ठ्या. ही स्टाईल सध्या आमच्याकडे नाहीये. आमच्याकडे पैशाच्या गठ्ठ्या नाहीये. सो त्यांच्याकडे जाणारा प्रत्येक माणूस हा गठ्ठीकडे बघून जातो, चेहरा बघून जात नाही. किती पैसे मिळणार, किती बजेट मिळणार याच्यावर माणसं जात आहेत. चेहरे दोनच, बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे, ज्यांच्या चेहऱ्याकडून बघून माणसं जातात. ओके, हे गठ्ठ्या बघून जातात. आणखीन एक, जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दसरा मेळाव्याला एकत्र येतील किंवा एकत्र भाषण करतील असं काही आहे, नियोजन आहे किंवा? आम्हाला माहित नाही. पत्रकारांकडनं बातमी कुठून आली माहित नाही, आम्हाला तरी माहित नाहीये की असं काही होऊ शकतं. पण हा एक सांगतो, दोघं भाऊ सतत भेटत राहणार एवढं नक्की. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी अनेक वेळेला आमच्या बैठका होताना किंवा आम्ही एकमेकांना भेटताना दिसतो. कुटुंब आहे, त्यामुळे ते कुटुंब भेटत राहणार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.